तर मी अमेय स्वागत करतो तुमचं वीकली जॉब अपडेट्सच्या चौथ्या एपिसोडमध्ये। तर चला बघूया आजच्या वीकमधले कुठले कुठले जॉब अपडेट्स आहेत। परमनंट पण आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवाले पण आहेत आणि अप्रेंटिसशिप पण आहेत। तर सगळे एक एक करत स्टार्ट करूया। पहिला जॉब अपडेट महाराष्ट्राकडून आहे, अप्रेंटिसशिप। टोटल 23 जागा आहेत। कुठे तर पिंपरी चिंचवड पुण्याच्या इथे। शेवटची डेट आहे अर्जाची 5 ऑक्टोबर 2024। ह्याच्यासाठी तुमचं 10th पास असलं पाहिजे, ITI इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे इलेक्ट्रिशियनमधून आणि NCTVT कंप्लीट झालेलं असलं पाहिजे। एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष। ॲड्रेस आहे सेंड ॲप्लिकेशन, ॲड्रेस टू सेंड ॲप्लिकेशन ह्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। ऑनलाईनसुद्धा भरायचा आहे आणि तो जो ॲप्लिकेशन आहे तो तुम्हाला ऑफलाईनसुद्धा पाठवायचा आहे। शेवटची तारीख आहे 3 ऑक्टोबर ऑनलाईनसाठी आणि ऑफलाईनसाठी तुमची 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत तिकडे ऑफिसला पोचलेलं असलं पाहिजे। ओके, टोटल जागा आहेत 23। कुठे ऑनलाईन भरायचं आहे तर apprenticeshipindia.org ह्या वेबसाईटवर। ठीक आहे, पुढचा जॉब अपडेट आहे इस्रोकडून। इस्रोमध्ये म्हणजेच ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर HSFC येथे वेकेन्सी आहे। कुठल्या कुठल्या पोस्टसाठी आहेत? रिक्रुटमेंट ऑफ मेडिकल ऑफिसर, सायंटिस्ट, इंजिनियर, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन बी, ड्राफ्ट्समॅन बी आणि असिस्टंट राजभाषा। त्याच्यापैकी जे आपल्या टेक्निकलचे आहेत ते आपण डिस्कस करूया। पोस्ट कोड इथे लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतील। ह्याच्या ज्या आधीच्या होत्या त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स वगैरे मागितला होता, MTech वगैरे रिक्वायर्ड होतं, तर त्या मी इथे कवर करत नाही आहे। जर तुम्ही MTech स्टुडंट असाल, MTech कॅन्डिडेट असाल तर तुम्ही त्या पोस्ट इथे चेकआउट करू शकता। याचे PDFचे लिंक वगैरे सगळ्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। मेकॅनिकलसाठी आहे टोटल 13 जागा। कुठले पोस्ट आहेत तर टेक्निकल असिस्टंट। ओके, त्याच्यामध्ये 12 ज्या करंट वेकेन्सीज आहे आणि एक येते बॅकलॉगचे वेकेन्सीज आहे। रिक्वायरमेंट काय आहे ह्याच्यासाठी तर फर्स्ट क्लास डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड स्टेट बोर्ड आणि मोड ऑफ सिलेक्शन असणार आहे तुमची रिटर्न टेस्ट आणि त्यानंतर स्किल टेस्ट असणार आहे। हे मेकॅनिकल टेक्निकल असिस्टंटसाठी होतं। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये टोटल 11 जागा आहेत। सेम ह्याच्यामध्ये टेक्निकल असिस्टंटसाठीच फर्स्ट क्लास डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड स्टेट अँड बोर्ड। इलेक्ट्रिकलमध्ये टोटल 2 जागा आहेत, त्याच्यापैकी एक अनरिझर्व वेकेन्सी आहे आणि दुसरी आहे ती OBC साठी आहे। ह्याच्यासाठी सुद्धा फर्स्ट क्लास डिप्लोमा मागितला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणून फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड स्टेट बोर्ड। ओके, पुढे आहे टेक्निशियन बीच्या वेकेन्सीज, ज्याच्यामध्ये फिटरच्या टोटल 22 जागा आहेत। ह्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे तुमचं 10th प्लस ITI कंप्लीट असलेलं पाहिजे फिटर ट्रेडमधून। ह्याच्यासाठी सिलेक्शनसाठी तुमचं रिटर्न टेस्ट प्लस स्किल टेस्ट होईल। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी टोटल 12 वेकेन्सीज आहे। RAC साठी आहेत 1 वेकेन्सी, वेल्डरच्या 2 वेकेन्सीज आहेत, मशिनिस्टची 1 आहे, इलेक्ट्रिकलच्या 3 आहेत, टर्नरची 1 आहे आणि ग्राइंडरची 1 आहे। आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून बऱ्याच डिफरंट वेकेन्सीज आहेत डिफरंट ब्रांचेससाठी, तर त्या पण तुम्ही एकदा चेकआउट करा। म्हणजे फक्त जे काही इम्पॉर्टंट आहे किंवा ज्याच्यासाठी जास्त मुलं अपियर होतात त्याचेच मी फक्त इथे कवर करतो आहे। त्यानंतर इथे सॅलरी किती असणार आहे त्याच्या 10 नंबर कोड ते 13 नंबर कोडमध्ये जे पोस्ट होत्या त्याच्यासाठी 67,350 टोटल तुमचं सॅलरी असेल, ग्रॉस सॅलरी आहे ह्याच्यामध्ये। आणि ज्या टेक्निशियन बीच्या आपण डिस्कस केल्या, पहिल्या होत्या त्या टेक्निशियनच्या होत्या टेक्निकल असिस्टंटच्या, त्याच्यासाठी होती 67,350। खूप चांगली वेकेन्सी आहे डिप्लोमा लेवलवर। आणि टेक्निशियन ज्या बीच्या वेकेन्सी आहे ज्या ITI लेवलच्या आहेत तिथे तुम्हाला 32,550 तुम्हाला टोटल ग्रॉस सॅलरी मिळून जाईल। ओके, ह्याच्यासाठी फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला टोटल 250 ह्याच्यासाठी फी आहे, पण इनिशियली तुम्हाला 750 भरावी लागेल सगळ्यांनाच। आणि जर तुम्ही एक्झामसाठी अपियर झालात तर तुम्हाला रिमेनिंग 500 रुपीज आहेत ते तुम्हाला परत येतील 1 ते 14 नंबरच्या पोस्ट कोडसाठी। आणि 15 ते 26 नंबरच्या ज्या पोस्ट कोड आहेत त्याच्यासाठी 100 रुपीज फी आहे, पण इनिशियली तुम्हाला 500 रुपीज फी भरायची आहे सगळ्यांसाठी। आणि त्यानंतर 400 रुपये जे आहे ते तुम्ही जर एक्झामला अपियर झालात, एक्झामला जाऊन आलात तर तुमचे रिफंड होतील। इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत? ऑनलाईन ॲप्लिकेशन 19 सप्टेंबरपासून स्टार्ट झालेलं आहे ऑलरेडी, ते 9 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही भरू शकता। आणि एलिजिबिलिटी क्रायटेरियाची जी डेट असते की कुठल्या डेटपर्यंत तुमचं जे काही एज आहे किंवा सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे असलं पाहिजे, ती सेम डेट आहे 9 ऑक्टोबर म्हणजे 9/10/2024 पर्यंत डेट आहे ती कन्सिडर होणार एजसाठी वगैरे। ओके, ज्याच्यासाठी जर इम्पॉर्टंट अजून का तुम्हाला अपडेट्स वगैरे हवी असतील तर HSFCची ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही चेकआउट करू शकता। ओके, तर ह्याची PDF आहे ती तुम्हाला आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर मिळेल। अमेझिंग इंजिनियर्सचं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे, PDF मी तिकडे अपलोड केलेली आहे। ठीक आहे, याची लिंक माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी तिकडे अपलोड केली आहे।
तिसरा जॉब अपडेट आहे BPCL कडून म्हणजे भारत पेट्रोलियम कडून. ही अप्रेंटिसशिप आहे, अप्रेंटिस मुलांसाठी, ग्रॅज्युएट अप्रेंटिस. जर तुम्ही इथे स्टायपेंड बघितलं तर शॉक व्हाल, कारण एवढी सॅलरीसुद्धा मिळत नाही जेवढी इथे अप्रेंटिसला मिळते 1 वर्षासाठी. जॉब लोकेशन तुमचं असणार आहे म्हणजे ट्रेनिंगचं जे काही लोकेशन आहे ते मुंबईमध्ये, BPCL मुंबई रिफायनरीला. केमिकलच्या टोटल 22 पोस्ट आहेत, सिव्हिलच्या 10, इलेक्ट्रिकल 13, IT CS च्या 4, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशनच्या 9 आहेत, मेकॅनिकल 30, फायर अँड सेफ्टी 8. म्हणजे टोटल ग्रॅज्युएटच्या 96 पोस्ट इथे आहे आणि मंथली स्टायपेंड तुम्हाला 25,000 इथे मिळेल जर तुम्ही जर डिग्री कंप्लीट झालं असेल तर. आणि जर डिप्लोमा कंप्लीट झाला असेल तर तुम्हाला 18,000 इथे मंथली स्टायपेंड मिळेल ह्या टेक्निकलवाल्यात. आणि नॉन टेक्निकलसाठी सुद्धा अप्रेंटिस इथे बोलवलेले आहेत. ठीक आहे, केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल असे टोटल इथे वेकन्सीज आहेत आणि 18,000 मंथली तुम्हाला इथे मिळेल. ठीक आहे, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचे CGPA किती असला पाहिजे किंवा किती पर्सेंटेज असले पाहिजे हे त्यांनी इथे मेन्शन केलेले. CGPAचे क्रायटेरिया इथे आहे आणि पर्सेंटेजचा क्रायटेरिया इथे 60% मेन्शन केलेला आहे. एज क्रायटेरिया 18 ते 27 वर्षापर्यंतच आहे. तर स्पेसिफिकली त्यांनी बर्थ डेट दिलेली आहे 14/8/97 पासून ते 14/8/2006 मध्ये. जर तुमची बर्थ डेट लाय करत असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. रिझर्वेशन वगैरे तो डिफरंट कॅटेगरीज वाईज इथे प्रोव्हाइड केलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाऊट असतील तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे किंवा त्यांनी तिकडचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. ओके, प्लीज नोट दॅट रेलेवंट क्वेरीज ओनली विल बी एंटरटेन, म्हणजे ह्या जॉब नोटिफिकेशन रिलेटेड असेल तरच. पुढचा जॉब अपडेट आहे मार्कफेडकडून म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमध्ये. ह्याच्यापैकी एकच पोस्ट आहेत, पण एक पोस्ट जरी असली तरी फारच कमी मुलं इथे अप्लाय करतील. तर त्यामुळे तुम्हाला अपॉर्च्युनिटी इथे चांगली आहे. जर तुम्ही धुळेमधून असाल तर डेफिनेटली इथे अप्लाय करा. बाकीची संधी जर आता सध्या नसेल, जॉब वगैरे नसेल तर डेफिनेटली चेकआउट करू शकता. वॉक इन इंटरव्ह्यू आहे कुठल्या तारखेला? 3 ऑक्टोबर 2024 ओके, आपण टेक्निकल पोस्टच कवर करू. ह्याच्यामध्ये जे काय आहेत ते पॅलेट ऑपरेटर, त्याच्यासाठी ITI इन फिटर किंवा टर्नर प्लस एक्सपिरियन्स मागितला आहे, किंवा बॅगिंग ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इनटेक ऑपरेटर, बॉयलर अटेंडंट. तर ह्या सगळ्या टेक्निकल पोस्ट आहेत जिथे ITI मागितलेला आहे प्लस काही एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ठीक आहे, इंटरव्ह्यू बेसिसवर असणार आहे. व्हेन्यू कुठे आहे? मुलाखतीचं ठिकाण इथे मेन्शन केलेलं आहे धुळेमध्ये. ओके, ह्याची ॲडव्हर्टाइजमेंट इकडे मेन्शन केलेली आहे. तुमचा काय डाऊट वगैरे असतील इथे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा या ॲडमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. पुढचं जॉब अपडेट आहे पुण्यामधून म्हणजे डिफेन्स इन्स्टिट्यूट अँड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणेचा. एकच पोस्ट आहे इथे, पण जे मुलं म्हणतात की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी वेकन्सी नसतात त्यांच्यासाठी हा स्पेशली म्हणून घेऊन आलेलो आहे. लोकेशन असणार आहे तुमचं पुण्याला. अप्लाय करायची शेवटची डेट आहे 3 ऑक्टोबर 2024. ऑफिशियल वेबसाईट इथे मेन्शन केलेली आहे. आणि कसा अप्लाय करायचं आहे तर ईमेलद्वारे तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. ओके, मंथली सॅलरी आहे इथे 20,000 पर मंथ आणि मॅक्झिमम 28 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. जर 28पेक्षा कमी असेल तर अप्लाय करू शकता. आणि कुठल्या ईमेल IDवर पाठवायचं आहे तर त्यांनी दिलेले kailassamant@diit.ac.in ह्याचं नोटिफिकेशन इथे मेन्शन केलेलं. त्याची लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. पोझिशन ही 7 महिन्याच्या टेम्पररी बेसिसवर आहे. पण जर तुमच्याकडे बाकी काही आता सध्या जॉब वगैरे नसेल तर टेलिकम्युनिकेशनची मुलं म्हणतात की आमच्यासाठी वेकन्सीज फार कमी असतात, तर त्यामुळे त्यांच्यासाठी आपण हे डिस्कस करतो. जर काय नसेल तर इकडे अप्लाय करू शकता. पुढचा जॉब अपडेट आहे DRDOचा. हा महाराष्ट्रातला नाही आहे, पण ऑर्गनायझेशन चांगली आहे त्यामुळे मी जाणून बुजून इथे कवर करतो आहे. DRDOमध्ये कुठे आहे त्याचं लोकेशन? प्रूफ अँड एक्सपेरिमेंटल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे PXE इथे बालासोर येथे. ओके, तर बालासोर कुठल्या स्टेटमध्ये येतं हे तुम्हाला माहिती आहे का? तर मला कमेंट करून सांगा हे कुठल्या स्टेटमध्ये येतं, म्हणजे कळेल तुमचं जनरल नॉलेज पण किती आहे ते. ओके, ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी इथे वेकन्सीज आहे. टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्ससाठी डिग्री मागितलेली आहे, कंप्लीट असली पाहिजे. टोटल 9,000 तुम्हाला मंथली स्टायपेंड मिळेल. आणि डिप्लोमासाठी जर तुम्ही या डिफरंट ब्रांचपैकी एलिजिबल असाल तर तुम्हाला 8,000 रुपीज पर मंथ तुम्हाला इथे स्टायपेंड मिळेल. ओके, DRDO फार रेप्युटेड ऑर्गनायझेशन आहे. जर तुमच्याकडे बाकी सध्या अपॉर्च्युनिटी नसेल कुठे आणि तुम्हाला बाहेरसुद्धा जायची तयारी असेल तर इथे अप्लाय करू शकता. तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो ईमेलने पाठवायचा आहे training.pxc@government.in वर. आणि ओनली टायपिंग फॉर्मॅटमध्ये हँड रिटन जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म पाठवलात तर तो रिजेक्ट होईल. या PDFच्या शेवटलाच त्यांनी तो फॉर्म आहे तो मेन्शन केलेला आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. शेवटची डेट आहे ह्याची 7 ऑक्टोबर
2024. सिलेक्शन प्रोसेस काय आहे इथे मेन्शन केलेली आहे, टर्म्स अँड कंडिशन्स वगैरे. 2020, 21, 22, 23, 24मध्ये जर तुम्ही पासआउट झालेले असाल तरच तुम्ही एलिजिबल आहात आणि ऑलरेडी दुसरीकडे कुठे अप्रेंटिसशिप केली नसेल तर. पुढचा जॉब अपडेट्स पुण्यामधून आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 6 महिन्याच्या कालावधीसाठीच आहे. ओके, तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या नंबर ऑफ पोस्ट आहेत किंवा कुठले कुठले डिफरंट पदं आहेत ते इथे बघू शकता. ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, पेंटिंग, सुतार, टर्नर, ब्लॅकस्मिथ असे डिफरंट आहेत. एकूण पदं इथे संख्या राईट साईडला मेन्शन केलेली आहे. तुमचं काम काय काय असू शकतं ते सुद्धा इथे दिलेलं आहे. ह्याच्यासाठी जर तुम्ही 12th पास असाल तर 6000 रुपीज तुम्हाला स्टायपेंड मिळेल. ITI किंवा डिप्लोमा झाला असेल तर 8000 आणि डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर 10,000 रुपीज स्टायपेंड तुम्हाला मिळेल. ओके, त्याच्यामध्ये स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदविका जे काही टेक्निकल आहे तेवढंच मी इथे मेन्शन केलेलं आहे. बाकी बरेच नंबर ऑफ पोस्ट बघू शकता इथे 34, 35, 36 म्हणजे ह्याच्यापेक्षा पण जास्त पोस्ट आहेत इथे. 39, 40, 41 ह्याच्यामध्ये BE सुद्धा मेन्शन केलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स इन एन्व्हायरमेंट किंवा बॅचलर्स इन मास मीडिया हे झालं नॉन टेक्निकलचं. बी इन कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, MTech, MSc कम्प्युटर IT, तर नॉन टेक्निकल सगळे इथे वेकेन्सीज आहेत. ओके, पुढचा जॉब अपडेट आहे HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधून. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर नोट डाऊन करा. एंगेजमेंट ऑफ पर्सनल अंडर टेन्युअर बेसिस. ओके, टेन्युअर बेसिसवर आहे. कुठे तर एव्हिओनिक्स डिव्हिजन कोरवा येथे. अगेन कोरवा कुठल्या स्टेटमध्ये येतं सांगा मला कमेंट्समध्ये, नसेल तर मी सांगतो थोड्या वेळात. तर डिटेल पोस्टिंग, डिसिप्लिन किंवा रिझर्वेशन कुठले आहे. ऑपरेटरची पोस्ट आहे. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या 11 जागा आहेत, इलेक्ट्रिकलची 1, मेकॅनिकलच्या 5 आणि केमिकलची 1 आहे. स्केल आहे ह्याचा D6. आता स्केल D6 आणि C5 हे काय आहे तर ह्याच्यासाठी सॅलरी वेगवेगळी येते, तर त्याच्यावरून तुम्हाला वेगवेगळ्या स्केलमध्ये इथे रिक्रूट करण्यात येईल. टोटल 18 जागा आहेत ऑपरेटरच्या D6मध्ये आणि 16 जागा आहेत C5मध्ये. ओके, हे प्रिवियस असतील जागा ज्या आहेत त्या आपण ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्सच्या टोटल 44 जागा आहेत. इलेक्ट्रोप्लेटिंग आणि ऑपरेटर लॅबचे 1 जागा आहे, टोटल 2 आहेत आणि वेल्डिंगसाठी पण इथे 1च आहे. आता इथे कॅटेगरी वाईज आहे तर त्यामुळे त्याच्या अकॉर्डिंगच फॉर्म तुम्ही फिल करू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय मागितलं आहे तर D6 जिथे आहे ना तिकडे तुमचा 3 इयर्सचा डिप्लोमा आहे तो कंप्लीट असला पाहिजे. आणि जिथे C5 आहे, स्केल C5 आहे तिकडे ITI 2 वर्षाचा, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा NCTVT 1 वर्षाचं असलं पाहिजे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी इथे स्केल C5 आणि D6 हे 2च आहे, तर त्यामुळे डिप्लोमा किंवा ITI झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता सॅलरीच्या बाबतीत म्हणालो तर किती असेल तर C5 ग्रेडसाठी तुम्हाला बेसिक पे 22,000 आहे. त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला DA मिळेल, बेसिकवर HRA मिळेल. जे DA आता सध्याचा जो आहे तो 50% आहे DA, तर त्यामुळे 22,000वर तुम्हाला 50% DA मिळेल, म्हणजे 11,000 तुम्हाला ह्याच्यावर DA मिळेल. तर डायरेक्टली इथेच तुमचं 33,000 झालं. त्यानंतर HRAचं मिनिमम आपण 10% जरी कन्सिडर केलं तरी त्याच्यामध्ये आता 2200 इथे ॲड होतील. लमसम अमाऊंट तुम्हाला 1500 मिळणार आहे, प्लस ॲडिशनल पर्क्स तुम्हाला 25% बेसिक पेचे, प्लस अदर बेनिफिट अलाउन्सेस आहेत. आणि कोरवामध्ये पोस्टिंग असल्यामुळे तुम्हाला स्पेशल कम्पेन्सेटरी अलाउन्स पण इथे मिळणार आहे. म्हणजे जर रफली आपण कॅल्क्युलेट केलं तर 45 to 50Kच्या आसपास तुम्हाला इथे स्टायपेंड येते मिळून जाईल. ओके, तर हे एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही हे आकडे किती आहेत, त्यामुळे मी एक रेंज दिली इथे 45 to 50K तुम्हाला इथे जो काय स्टायपेंड आहे तो मिळेल पर मंथसाठी. ठीक आहे, ॲप्लिकेशन फी किती असणार आहे तर 200 रुपीज तुम्हाला फॉर्म येते फी असणार आहे. आणि याची शेवटची डेट आहे ती 5 ऑक्टोबर 2024. ऑनलाईनच तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्याच्यासाठी इनिशियली तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतर फॉर्म फिलअप करायचा आहे. ठीक आहे, तर मी जसं सांगितलं होतं एव्हिओनिक्स डिव्हिजन कोरवा, तर कोरवा कुठे येतं तर UPमध्ये येतं, उत्तर प्रदेशमध्ये. तर तुम्ही तिकडे HAL चांगली कंपनी आहे, जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तिकडे जाऊन तर डेफिनेटली करू शकता. चांगली संधी आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, तर आजच्या वीकमध्ये एवढे जॉब अपडेट्स होते. सगळ्या लिंक आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहे. फक्त जी इस्रोची जी वेकेन्सी होती त्याची लिंक तुम्हाला खाली मिळणार नाही, ते आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर तुम्हाला ती PDF आहे ती मिळून येईल. ठीक आहे, जर तुम्ही टेक्निकलसाठी जर प्रिपेअर करत असाल AE एक्झामसाठी तर आपला कोर्स आहे, आपल्या ॲपवर चेकआउट करू शकता. टेक्निशियनच्या टेस्ट सिरीजसुद्धा आहे, महाट्रान्सकॉम, महाडिस्कॉमच्या डिफरंट टेक्निशियनच्या पोस्ट आहे. तुम्ही त्याच्यासाठी जर प्रिपेअर करत असाल तर आपल्या ॲपवर जाऊन चेकआउट करू शकता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या वीकमध्ये वीकली जॉब अपडेट्सच्या एपिसोड 5 मध्ये.